नमस्कार मंडळी. तर कसे आहात? तर हा व्हिडिओ आहे माझ्या मुलीचा बड्डेचा. तर खूप उशीर झाला हा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी, कारण एडिटिंगसाठी वेळच मिळत नव्हता. या मुलांच्या सगळ्या शाळा सुरू होतात त्याच गडबडीमध्ये. तर म्हटलं की फायनली आज आपण हा पोस्ट करूनच टाकूया व्हिडिओ. इथे आम्ही संध्याकाळी मंदिरात जायला निघालो होते. इथे दोघांची मस्ती चालली होती. ती तर खूपच खुश होती, कारण तिला छान छान असे कपडे, तिला असं फ्रॉक साधारण तिला नाही आवडत, पण त्या दिवशी ती छान अशी नटून थटून तयार झाली होती. मग आम्ही मंदिरात इथे जायला निघालो होतो. बघा, इथे मंदिरात फारशी गर्दी नसते संध्याकाळच्या वेळेला, कारण तर आरती होऊन गेली होती. आम्ही 7-7:30च्या नंतरच गेलो होतो, कारण आम्हाला बराच उशीर झाला होता. त्यानंतर बघू शकते इथे देवीचं छान असं दर्शन घेतलं. ती तर पुढेच जात होती एकदम. त्यानंतर इथे बघू शकता देवीचं छान असं आम्ही दर्शन घेतलं. इथे बाकीच्या देवांचंही दर्शन घेतलं. हे बघा, हिची इथे मस्ती चालू होती. त्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्हीही छान असं देवाच्या पाया पडून घ्या, चांगलं मोठं करा, असं देवाला म्हणा. आणि काय आपलं चुकलं सावरलं असेल तर आपलं क्षमा करा. आपल्या देवाला आपलं छान असं पाया पडून मुलीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली की तिचं सगळं स्वप्न सगळी पूर्ण होऊ देत. आणि त्यानंतर मग इथे आम्ही शंकराच्या पिंडीजवळ आलो. तिथेही छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर इथे गणपती बाप्पाचंही दर्शन घेतलं. इथे हा माझा मुलगा आधीच, त्याला प्रत्येक जागी आधी जायचं असतं, त्याची खूप घाई असते, मस्ती असते. त्यात मग इथे छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यांच्याही पाया पडलं. मग दोघांचा हट्ट की आम्हाला आता ह्यात पिगी बँकसारखे पैसे टाकायचे आहेत. मग त्यात दोघांना पैसे टाकायला दिले. त्यानंतर मग त्या दोघांची थोडी मस्ती अजून चालू होती. म्हटलं देवाला पाया पडा. तिला ते हेअरबँड जराही आवडत नव्हतं. ती मध्येच घालते, मध्येच काढून ठेवत होती. आणि ह्याला हात पकड म्हटलं तर तोही ऐकना झाला होता. त्यानंतर हे बघा, त्याची इथे मस्ती, इतकी मस्ती चालते ना त्याची, काय सांगायचं. तुमचीही मुलं अशी मस्ती करतात का? तर नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे मंदिराच्या बाहेर आम्ही परत आलो होतो देवीच्या इथे. तर म्हटलं की थोडंसं एक झूम करून आपण बघावं कसं येतो आहे शूट. मला काही इतकं छान असं एडिटिंग किंवा व्हिडिओ नीट करता येत नाही, पण तरीही माझा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यानंतर इथे आम्ही वाटेत जाताना आम्हाला इथे हा क्रॅब दिसला होता, तर मुलांना तो दाखवत होते. त्यांनाही खूप अशी एक्साइटमेंट होती. त्यानंतर ते थोडा वेळ त्याला बघतच होते. त्यानंतर तो निघून गेला. म्हणजे तो काहीतरी खाण्यासाठी वगैरे आला असेल बहुताय. बघा क्रॅब. आणि त्यानंतर हे बघा, हिच्या अजून तिथे होती मस्ती की बा अजून दिसतोय की तो क्रॅब, म्हणून ती शोधत होती. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो, घरी जाण्यासाठीच निघालो. त्यानंतर इथे त्यांची मस्ती होती. हिला आज मी म्हणत होते की चाल चाल चाल, पण तिला काहीच शूट करू द्यायचं नव्हतं मला. जसं आपला दादा धावेल तसं तिला धावायचं होतं. त्यानंतर मग जेमतेम आम्ही घरी आलो. घरी जाण्यासाठी आम्ही गाडीवर बसलो. घरी आल्यावर थोडंसं ह्यांचं शूट केलं. 1-2च फोटो काढले मी ह्यांचे, कारण ही लोक काहीच काढू देत नव्हते. त्यानंतर घरी आली, छान अशी आरती वगैरे केली. तिला छान ओवाळून घेतलं मी. छान असं तिला टिक्का वगैरे लावून तिचं औक्षण केलं. आणि साधारणतः मी तर हा घरातच आम्ही केला होता, कारण आम्ही आजूबाजूला कोणालाच काही इन्व्हिटेशन दिलं नव्हतं, कारण माझ्या सासूबाई पण या नंदेकडे गेल्या होत्या. त्या निमित्ताने आम्ही घरातल्या घरातच सेलिब्रेशन केलं. हे बघा, इथे तिला छान असं फोटोशूट करतलं. इथे हिचा छान असा केक आणला होता आम्ही. त्यानंतर मग तिलाच केक कट करायला दिला. त्यात ती सगळ्यांना बोलवत होती, पण तिला केक कट कोणालाच करू द्यायचा नव्हता. ती स्वतःच करत होती. आणि जर आपण हात लावला तर ती रडत होती. ती तिच्या भावालासुद्धा देत नव्हती. तो हात लावला की त्याला धक्का मारते आणि त्याला म्हणते की तू करूच नकोस. जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील बघायला, तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यानंतर बघू शकता इथे तिने पूर्ण केकची अवस्था खराब करून टाकली होती, पण शेवटी पर्याय नव्हता. ती रडणार, त्यामुळे आम्ही म्हटलं की असू दे, करते. फायनली मग तीच म्हणाली की नको नको. मग इथे तिच्या 2 दीदी आल्या होत्या, त्यांच्याबरोबर तिने छान फोटोशूट केलं. आणि मग त्या छोट्या दीदीबरोबर ती खेळत होती. त्या दीदीनेच त्यांना तो पिझ्झा गिफ्ट केला होता आणि त्यातला सॉस ती केकवर लावत होती.
आणि ती खात होती, त्यामुळे म्हटलं की थोडं शूट करावं. अशा प्रकारे आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला.